चियर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी वर्गासाठी आताच्या घडीची एक मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे. काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील कर्मचारी अधिकारी वर्गाला याचा फायदा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णयाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. नवीन सेवानिवृत्त योजना NPS लागू असलेल्या महाराष्ट्र राज्यातील अधिकारी वर्गांना युनिफाईड पेन्शन स्कीम UPS करिता विकल्प सादर करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. या अनुषंगानं केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना UPS युनिफाईड पेन्शन स्कीमचा विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात 20/1/2025 ला अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण PFRDA नवी दिल्ली यांनी 19/3/2025 आणि 26/6/2025 या अधिसूचनेद्वारे पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण नियम 2025 जारी करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार UPS योजना 1 एप्रिल 2025 पासून अंमलात आलेली असून 30/9/2025 पर्यंत केंद्र शासकीय अधिकाऱ्यांना UPS निवडण्याबाबतचे विकल्प सादर करावयाचे आहेत आणि त्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. या अनुषंगानं महाराष्ट्र राज्यातील IAS, IPS, IFOS ज्या अधिकाऱ्यांना NPS लागू आहे त्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम UPSमध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांना विकल्प सादर करण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे. 1 एप्रिल 2025 रोजी शासन सेवेत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण NPS अंतर्गत UPS योजनेचं परिचालन नियम 2025 च्या परिशिष्ट 1 मधील नमुना A2 मध्ये सोबत विकल्प सादर करण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे. नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या व 31 मार्च 2025 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना वर नमूद केलेल्या परिशिष्ट 1 मधील नमुना B2 मध्ये परत सोबत विकल्प सादर करण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे. विकल्प देण्यापूर्वी मृत्यू झालेल्या नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना असलेल्या पात्र अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या वैवाहिक जोडीदारांना नमूद केलेल्या नियमाच्या परिशिष्ट 1 मधील नमुना B6 मध्ये परत सोबत विकल्प सादर करण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील अधिकारी वर्गासाठी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. युनिफाईड पेन्शन स्कीम निवडण्यासंदर्भातला विकल्प देण्यासंदर्भात हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे आणि त्याची अंतिम दिनांक जी आहे ते 29 सप्टेंबर 2025 आहे आणि या कालावधीत अधिकारी वर्गांना ही सिस्टम जी आहे, ही स्कीम जी आहे ती निवडता येणार आहे. अन्यथा त्यांना नाही निवडल्यास जुनी म्हणजेच NPS जी आहे तीच लागू असणार आहे. त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा 30 सप्टेंबर 2025 पर्यंत GPS किंवा UPS या दोन्हीही योजनेपैकी एक योजना निवडता येणार आहे आणि त्याची अंतिम मुदत जी आहे 30 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील कर्मचारी आणि अधिकारी वर्गासाठी UPSचा विकल्प निवडण्यासंदर्भात 30 सप्टेंबर 2025ची डेडलाईन देण्यात आलेली आहे आणि या संदर्भातला हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. या अनुषंगानं विकल्प देण्यासंदर्भातले नमुने जे आहेत ते स्क्रीनवर आपल्याला दिसतात. या संदर्भात असे विकल्प देण्यासंदर्भातले नमुने देण्यात आलेले आहेत. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांच्या मध्ये शेअर करा. धन्यवाद.